हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. देव मानव निर्मित. मानवाने स्वतःच देवांची निर्मिती केली आहे. मानवाला काही घटना अद्भुत वाटल्या. त्या कशा होतात याचा त्याला उलगडा होत नव्हता. त्यामुळे त्याने त्या त्या क्षेत्रात त्या कार्याला देव मानले. कारण कोणतीही घटना कोणीतरी केल्याशिवाय होत नाही. त्यामुळे त्याने त्यासाठी देव निर्माण केले. विश्वाच्या उत्पत्तीसाठी ब्रह्मा, पालनासाठी विष्णू, संहारासाठी महेश, पावसासाठी वरुण, प्रकाशासाठी सूर्य, शक्तीसाठी मारुती, बुद्धीसाठी सरस्वती, मृत्यूसाठी यम इत्यादी. ही अशी यादी खूप दीर्घ आहे. हे असे मानवाने निर्माण केलेले देव आहेत. वास्तवात ही सर्व परमात्म्याची कार्ये आहेत. याच तत्वाप्रमाणे त्याने मानवामधूनही देव निर्माण केले. त्याला जीवन जगताना असे कोणी भेटले की त्यांच्याजवळ काहीतरी अलौकिक, अद्भुत, सर्वसामान्य जनांजवळ नसलेले होते. त्यामुळे तो त्यांच्या व्यक्तिमत्वाने दिग्मूढ झाला, भारावला गेला, प्रभावित झाला. असे मानव त्याला आदरणीय, पूजनीय, वंदनीय झाले. त्यांना त्याने महामानव अशी उपाधी दिली. त्यांच्या पश्चात त्यांचे पुतळे केले गेले, त्यांची मंदिरे बांधली गेली, त्यांची पूजा अर्चा सुरू झाली. हे महामानव देव झाले. आता तर काही जणांची मंदिरे त्यांच्या हयातीतच बांधली जात आहेत. त्या त्या क्षेत्रातील देव म्हणून त्यांना संबोधित केले जाते. अशा देवांचा इतिहास कालौघात विसरला जातो आणि हजारो वर्षांनी त्यांना महामानव न जाणता देव म्हणून जाणले जाते. अशाच प्रकारे अनेक साधू, महाराज, स्वामी, संत, महंत, विशिष्ट क्षेत्रातील अत्युच्च व्यक्ती आज देव म्हणून पूजन केले जात आहेत. याचा परिणाम असा झाला की यांची उपासना म्हणजे देवाची उपासना असा गैरसमज झाला. यांना पावन केले की देव पावला अशी भावना झाली. त्यामुळे यांचा इतिहास म्हणजे नित्य पठण करायची पोथी झाली. भक्त या अशा त्यांच्या उपास्य देवतेतच रममाण झाले, ऋतून गेले आणि परमसाक्षात्काराला मुकले. अशा देवांना प्रसन्न करायला उपाय केले जाऊ लागले. हे उपाय सांगणारे लोकांना फसवू लागले. देवाच्या नावाखाली लुबाडू लागले. भक्तीच्या नावाखाली भावभावनांचा बाजार मांडला गेला. 100 लोकांनी देवाला कौल लावला तर 50 जणांना कौल बरोबर लागतो. ते त्या देवाचे भक्त झाले. उरलेले 50 जण नवीन देव शोधायला निघून गेले. अंधश्रद्धा फोफावली. घरात चालताना फर्निचरची ठेच लागली तर ती आपण न पाहता चालल्यामुळे लागली आहे. अपघात झाला कारण दोन्हीपैकी कमीत कमी एक जणाने रहदारीचा नियम पाळला नाही. धंद्यात खोट आली कारण आपण अव्यवहार केला. हे साधे जीवन जगण्याचे नियम आहेत. परंतु मानव समजतो की उपास्य देवाचा कोप झाला. याला स्वतःच लिहिलेली पोथी घेऊन आधार देणारे पुरोहित बसले आहेतच. मग पूजा अनुष्ठाने सुरू. हे असे करणे म्हणजे धार्मिक वृत्ती. मूलतः हे मानव निर्मित देव आहेत याचाच विसर झाला आहे. हास्यास्पद नवस सायास. लहान मूल कसे करते पाहिले आहे ना. ते घरात खेळत असते आणि पळापळ करताना कोठेतरी आपटते, रडवेले होते. मग ते आईला बोलावते आणि तिला सांगते की या टेबलाला वाक कर. आई म्हणते, काय केले या टेबलाने माझ्या राजाला. ते मूल सांगते, हे मला लागले. मग आई त्या टेबलाला मोठ्या आवाजात वाह करते. त्या टेबलाला एक फटका मारते. तेव्हा कोठे त्या मुलाचे समाधान होते आणि ते फारसे न लागलेले विसरते आणि पुन्हा खेळू लागते. यात प्रश्न असा आहे की आपण घरात नीट पाहून चालायला न शिकता खुशाल त्या टेबलाला शिक्षा करून मोकळे होतो. चालताना जर वाटेत टेबल येत असेल तर त्याला वळसा घालूनच आपण पुढे जायला पाहिजे. हाच नियम आहे. त्याविरुद्ध वर्तन केले की आपटायला होणारच. यात त्या टेबलाची चूक नसून न पाहता चालणाऱ्याची चूक आहे. आपण त्या लहान मुलासारखेच जीवनात करत असतो. आपण जीवन जगायचा विश्वनियम मोडतो आणि मग नुकसान झाले की देवाला नवस बोलतो की यामधून निवारण कर. जर विश्वनियमाने एखादी गोष्ट घडत असेल, ती गोष्ट होणे आपल्याला नको असेल तर आपण देवाला नवस करतो की अमुक गोष्ट होऊ नये असे कर.
किंवा आपण देवाला नवस बोलतो की पत्नीचे बाळंतपण सुखरूप होऊ दे आणि मला मुलगाच होऊ दे. देवाला आपण नवस करतो की देवा मला धंद्यात यश येऊ दे. त्यासाठी देवळात जाऊन देवाकडून धंद्यासाठी नाव घेऊन येतो, मुहूर्त घेऊन येतो. म्हणजे तेथील तथाकथित पुजारी त्याच्या बुद्धीने सर्व सांगतो. जणू काही आमच्यापेक्षा त्यालाच आमच्या धंद्याचे सर्व काही छान समजते. आम्ही देवाला विश्वनियम झुगारून आम्हाला सोयीस्कर ते कर असे सांगत असतो. त्यासाठी देवाला नवसाचे आमिष दाखवतो. त्यासाठी तो तथाकथित गुरुजी आमचा सर्वे सर्वा असतो. यात त्याला मदिदा मिळतो. विश्वनियमाप्रमाणे जे व्हायचे तेच होते. त्यात जराही बदल होत नाही. काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात, काही गोष्टी होत नाहीत. तो तथाकथित पुजारी बोलण्यात वाकबगार असतो. तो आपल्याला जे चांगले झाले त्याबद्दल गुंगवतो आणि जे आपल्यासाठी चांगले झाले नाही त्यासाठी पुन्हा केव्हा तरी जास्त चांगला नवस बोलायला सांगतो आणि रस्ता दाखवतो. एक लक्षात घ्यावे की या मानवनिर्मित देवदेवतांना नवस बोलणे म्हणजे त्या लहान मुलासारखे स्वतःचे समाधान करून घेण्यासारखे आहे. आपण विश्वनियमाप्रमाणे वर्तन करावे म्हणजे आपल्या जीवनात सदा आनंदाचा मळा फुलतो. जे आपल्याला योग्य असते तेच ताओ नियमाप्रमाणे आपल्याला मिळालेले असते. विश्वनियम बदलायचा प्रयत्न न करता त्या मिळालेल्या प्रमाणे त्यातच जीवन जगायला आपण शिकायचे असते. विश्व निर्माण झाले तेव्हाच विश्वनियम तयार झालेले आहेत. त्यात कोणीही कधीही बदल करू शकत नाही. हीच ताओ शिकवण आहे. हरि ओम.